Okay, yes. So now we are going to understand what is लीट कोड आणि स्टुडंटसाठी त्याचा बेनिफिट काय आहे. ओके, तर मी चॅट जीपीटीला विचारलं, कॅन यू हेल्प मी, की बाबा लीट कोड किती भारी आहे किंवा काय आहे त्याचं अंडरस्टँडिंग. सो आय गॉट डिटेल इन्फॉर्मेशन फ्रॉम चॅट जीपीटी आणि मी काय केलं, त्याचं एक डॉक्युमेंट बनवायचा प्रयत्न केला. राईट, आणि ते डॉक्युमेंट तुमच्या समोर ठेवलेलं आहे. आता आपण याच्यावर थोडीशी चर्चा करूया आणि लीट कोड कुठल्या लेवलला तुम्हाला घेऊन जाऊ शकतं याचा आपण विचार करणार आहोत. तर व्हॉट इज लीट कोड. तर लीट कोड एक वेबसाईट नाही आहे त्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करायसाठी नाही. इट इज अ ट्रेनिंग ग्राउंड फॉर लॉजिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अँड इंटरव्ह्यू रेडीनेस. सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत. लीट कोड इज अ ट्रेनिंग ग्राउंड फॉर लॉजिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अँड इंटरव्ह्यू रेडीनेस. If you want to prepare yourself for top MNC companies, then you must solve lead code problems. Because companies use lead code type questions to test. काय होतं बघा, कंपनीज तुम्हाला चेक करतात, टेस्ट करतात कशाच्या बेसिसवर, लीट कोड वर दिलेल्या क्वेश्चनच्या बेसिसवर. मग याच्यामध्ये लीट कोडचेच क्वेश्चन विचारतील असं नाही आहे, तर लीट कोडवर जे क्वेश्चन विचारले त्या पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातील. त्याच्यातून ते काय चेक करतात, ते चेक करतात हाऊ यू थिंक, तुम्ही कसं विचार करताय, हाऊ यू ब्रेक अ प्रॉब्लेम, हाऊ यू ऑप्टिमाइज, हाऊ यू एक्सप्लेन युअर अप्रोच. ह्या 4 गोष्टी तुमच्या चेक केल्या जातात लीट कोड सारख्या प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारून. कोण बघतं हे, एमएनसी कंपनीमध्ये. म्हणजे 2 गोष्टी चेक केल्या जातात, तुमचा ऍप्टिट्यूड आणि ऍटिट्यूड. मग ऍप्टिट्यूड म्हणजे काय, तुमचं थिंकिंग काय आहे, लॉजिकल थिंकिंग काय आहे एखाद्या प्रॉब्लेम कडे बघण्याचं. त्याच्यानंतर एखादा तुमच्या समोर प्रॉब्लेम आला तर तुम्ही डायरेक्ट प्रॉब्लेमवर तुटून पडता का, किंवा तो प्रॉब्लेम कशा पद्धतीने समजावून घेता, तो प्रॉब्लेम छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कसं डिवाइड करता, हे चेक केलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह जरी केला तर त्या प्रॉब्लेमला तुम्हाला अजून छोट्या कोडमध्ये बसवता येऊ शकतं का, कमीत कमी सीपीयू सायकल्स वेस्ट करता सीपीयू सायकल्स कमीत कमी वेस्ट करत प्रोग्राम करता येतो का, हे. आणि त्यानंतर तुम्ही जे काय सॉल्व्ह केलेलं आहे ते कशा पद्धतीने प्रेझेंट करू शकता, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो एमएनसी कंपनीमध्ये. सो धिस इज बिगिनिंग ऑफ युअर प्रिपरेशन फॉर एमएनसी कंपनी इंटरव्ह्यू. ओके, तर तुम्ही सगळ्यांनी स्वतःच्या हृदयावर हात ठेवून सांगायचं आहे की मला माझ्या 3rd इयर मध्ये इंजिनिअरिंगच्या किंवा 4th इयर मध्ये, 3rd इयर मध्ये मला इंटर्नशिप क्रॅक करायची आहे एमएनसी कंपनीमध्ये, ज्याच्यामध्ये मला कंपनीकडून सॅलरी मिळेल. आणि 4th इयर मध्ये जर कॅम्पस ड्राईव्हला मी बसलो तर मी कंपनीमध्ये सिलेक्ट व्हायला पाहिजे. ह्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. राईट इट डाऊन ऑन पेपर. इफ यू आर इन 1st इयर, 2nd इयर, 3rd इयर ऑफ इंजिनिअरिंग, आता 1st इयर 2nd इयर मध्ये असाल तर राईट इट ऑन पेपर की आय वॉन्ट टू क्रॅक internship in MNC company in 3rd year. And if you are in 3rd year or last year, write down it on paper. I want to crack job in MNC company with minimum this much package. तुमचं तुम्ही ठरवायचं आहे, तुम्हाला स्वतःची लायकी समजून घ्यायची आहे आणि तुम्हाला ठरवायचं आहे की मला कमीत कमी 15 लाखाचं पॅकेज मिळायला पाहिजे, कमीत कमी 12 लाखाचं पॅकेज मिळायला पाहिजे, कमीत कमी 25 लाखाचं पॅकेज मिळायला पाहिजे. इट कॅन बी एनिथिंग, इट कॅन बी एनिथिंग. फार महत्वाचं आहे. स्वतःवर पहिल्यांदा विश्वास पाहिजे की मला एवढं पॅकेज मिळू शकतं. जर आपल्यालाच वाटत नसेल की मी 3 लाखाच्या सुद्धा लायकीचा नाही आहे तर आपण कधीच नाही करू शकणार. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला पहिल्यांदा इम्प्रुव्हाइज करायचं आहे, स्वतःला ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे आणि त्या लेवलला व्हिजन पाहिजे आपल्याला. सगळ्यात महत्वाचा शब्द आहे बिलीफ पाहिजे. बिलीफ पाहिजे स्वतःवर की यस, मी डिझर्व करतोय 25 लाखाचं पॅकेज, मी डिझर्व करतोय 18 लाखाचं पॅकेज, मी डिझर्व करतोय 15 लाखाचं पॅकेज. राईट. इवन तुम्हाला आत्ता वाटेल की सर कसं समजून घेऊ, स्वतःला पटवू शकत नाही, आकडा एक ठरवा.
एक आकडा ठरवा की जो तुम्हाला क्रॅक करायचा, राईट, आणि तो समोर ठेवून त्याला फॉलो करत जायचा सगळ्यांनी, राईट. सो वाय वी आर हिअर टू अंडरस्टँड हाऊ आय कॅन युटिलाइज लीट कोड टू मेक माय सेल्फ कशामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हर, लॉजिकल थिंकर आणि इंटरव्ह्यू क्रॅकर, राईट. द लीड कोड तुम्हाला कनेक्शन मध्ये कशामध्ये आहे, इंटर्नशिप, प्लेसमेंट आणि हाय पेइंग जॉब्स. तर असं समजू नका की लीड कोड हा फक्त स्टुडंटसाठी आहे. लीड कोड हा 6 इयर्स 8 इयर्स एक्सपिरियन्स वाल्या लोकांसाठी सुद्धा उपयोगाचा आहे. का, दे कॅन गेट हायर पॅकेज विथ दिस. मग आपण आपल्या सेशनमध्ये जो आपला लॉजिक बिल्डिंगचा आपण प्रोग्राम केला, आपण लास्ट 8 लेक्चर्स आपण अटेंड केले, त्याच्यामध्ये आपण 80 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सर मग एवढं लीड कोड भारी आहे तर वाय नॉट टू गो फॉर लीड कोड डिरेक्टली. येस, वी डिडंट स्टार्टेड लीड कोड ऑन डे 1 अँड दॅट वॉज इंटेन्शनल. ते मी स्वतः विचार केला होता. माझा 15 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्या समोर ठेवून मी ह्या सोल्युशनला पोहोचलो. बिफोर लीड कोड यू ऑलरेडी लर्न लूप्स, कंडिशन, ॲरे, स्ट्रिंग, फंक्शन, लॉजिक बिल्डिंग आणि स्टेप बाय स्टेप थिंकिंग. आपण हे सगळं आपल्या फाउंडेशन मध्ये तयार केलं आहे, राईट. मग आपण पहिल्यांदा आपलं लॉजिक तयार झालं, मग आपल्याला लीड कोडवर जायचं आहे. जर आपण डायरेक्टली लीड कोडवर गेलो असतो तर आपण पहिल्या दिवशी हार मांडली असती, राईट. आणि जर तुम्ही हे लेक्चर डायरेक्टली बघत असाल माझं लीड कोड बद्दलचं, तर आय वुड रिकमेंड यू शुड गो फॉर आवर लॉजिक बिल्डिंग प्रोग्राम. ओके, नाउ वेन यू सी लीड कोड प्रॉब्लेम्स यू वोंट फील स्केअर्ड, यू विल फील फॅमिलियर. आता जर तुम्ही लीड कोड बघायला गेला तर तुम्हाला एवढं भीती वाटणार नाही, राईट. तुम्ही इझिली त्याच्यामध्ये जाऊ शकता. चॅलेंजेस विल बी देअर, पण आपण त्याच्यामध्ये इझी करणार. दिस इज राईट वे टू एंटर लीड कोड, राईट. वी आर व्हेरी एक्साइटेड. मी पर्सनली खूप एक्साइटेड आहे लीड कोड तुम्हाला शिकवताना. हाऊ लीड कोड प्रॉब्लेम्स आर डिफरंट. ते आता रेग्युलर प्रॉब्लेम सारखे का नाही आहेत. दे आर स्टोरी बेस्ड. ओके, दे आर स्टोरी बेस्ड म्हणजे काय, रिअल टाइम सिच्युएशन. वाटताना खूप लेंदी वाटतात आणि त्याच्यामध्ये फक्त लूप नाही आहे, फक्त डिसिजन मेकिंग नाही आहे, फक्त लिस्ट वापरलेली नाही आहे, तर ह्याच्यामध्ये मल्टिपल कन्सेप्टचं मिक्सिंग आहे, राईट. आणि दे डोंट डायरेक्टली से व्हॉट टू कोड, राईट. आतापर्यंत जे काय आपण 80 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आपल्या लॉजिक बिल्डिंगच्या प्रोग्राम मध्ये, त्याच्यामध्ये आपण काय करायचो, डायरेक्टली टू द पॉइंट आपण सॉल्व्ह करायचो. पण आता लीड कोड आपल्याला कन्फ्यूज करणार आहे. ओके, आणि ते कन्फ्युजन इंटेन्शनल असणार आहे. का, कारण आपल्याला थिंकिंग करायचं आहे, राईट. कारण का, रिअल लाईफ प्रोजेक्ट मध्ये काम करताना कोडिंग पेक्षा जास्त महत्वाचं आहे ऑन पेपर थिंकिंग. अँड दॅट इज व्हॉट वी आर गोइंग टू डू. एक्झाम्पल दिलाय बघा लीड कोडच्या प्रॉब्लेमचा. गिव्हन अन ॲरे ऑफ इंटिजर्स, रिटर्न इंडायसेस ऑफ 2 numbers such that they add up to specific target. सर वाक्य वाचूनच कळत नाही इंग्लिश मधलं वाक्य, आपण मराठी लोक, पण हे बसायचं आणि वाक्य फोडायचं, राईट. पहिल्यांदा आपण काय करतोय, अंडरस्टँडिंग करतोय, क्वेश्चन समजायला. त्याच्यानंतर मग पॅटर्न रेकग्नाइज करायचा आहे, हा कोणत्या केसमध्ये बसतोय प्रोग्राम. त्याच्यानंतर मग एज केसेस म्हणजे हा कुठं कुठं वापरतात, कशा पद्धतीने वापरता येऊ शकेल, राईट, ते फाइंड करायचं आहे. त्याच्यानंतर मग ऑप्टिमाइज करायचं आहे. सगळ्यात महत्वाचं लास्ट फेज ऑप्टिमायझेशन. म्हणजे मी एक्झाम्पल देतोय की तुम्ही राजारामपुरीमध्ये आहात आणि तुम्हाला महालक्ष्मी मंदिरला जायचं आहे. ओके, सिनारिओ डोक्यात घ्या सगळ्यांना. तुम्हाला इथं राजारामपुरीमधून महालक्ष्मी मंदिरला जायचं आहे. मग निघा म्हटलं, राईट. मग इज इट दॅट की सगळेजण सेम रोडने जातील महालक्ष्मी मंदिरला. मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, तुम्हाला महालक्ष्मी मंदिरमध्ये पोहोचायचं आहे. मग तुम्ही इथून निघाला राजारामपुरीतून आणि महालक्ष्मी मंदिरला कोण जाताना, काही जण काय करतील, इथून जातील स्टँडला जातील, स्टँडवरच्या एरियातून मग पुढे जातील महालक्ष्मी मंदिरला. इव्हन काही जण काय करतील, इकडे लक्ष्मीपूर जातील, लक्ष्मीपूरतून जातील. काही जण उद्यमनगरातून जातील, काही जण अजून बागल चौक तिथून डायरेक्ट मध्ये घुसून जातील, किंवा अजून कितीतरी रूट्स आहेत, राईट. मग तुम्हाला एकदा त्या महालक्ष्मी मंदिरला पोहोचलं माहित झालं, तर तुम्ही कोल्हापूरमध्ये फिरत आहात फिरत आहात फिरत आहात, म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत. देन वन डे यू विल फाइंड बेस्ट ऑप्टिमाइज्ड रूट, की सर महालक्ष्मी मंदिरला जायचं आहे, ह्या रूटने गेलं तर आपण टाइमात पोहोचू, फार लवकर पोहोचू, राईट. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, कमीत कमी टाइम लागला पाहिजे, अँड दॅट इज व्हॉट ऑप्टिमायझेशन इज. तर पूर्वी 2 गोष्टी लागायच्या,
स्पेस आणि टाइम. स्पेस कॉम्प्लेक्सिटी आणि टाइम कॉम्प्लेक्सिटी. कमीत कमी स्पेस लागला पाहिजे, कमीत कमी टाइम लागला पाहिजे. पण आताचे आपण जे डिव्हायसेस वापरतो त्याच्यामध्ये स्पेस हा इश्यू नाही आहे. वन्स अपॉन अ टाइम ज्याला पूर्वीच्या लँग्वेजेस ज्याला डेव्हलप झाल्या 70, 80, 90, 2000च्या पिरियडमध्ये, त्याला आपले डिव्हायसेस होते. त्या डिव्हायसेसमध्ये रॅम फार कमी होती. रॅम फार कमी होती, स्टोरेज फार कमी होतं. मग त्याला स्पेस सुद्धा कमीत कमी लागला पाहिजे हा उद्देश होता. पण आजच्या घडीला टाइम हा फॅक्टर जास्त महत्वाचा आहे. आणि हेच तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये चेक केलं जातं. येस, गेटिंग. येस. मग काय पुढे आहे स्टेप बाय स्टेप हाऊ टू अप्रोच एनी लीड कोड प्रॉब्लेम. कसं करायचं आहे? रीड अ प्रॉब्लेम स्लोली. डोंट जम्प टू कोडिंग डिरेक्टली. पहिल्यांदा चेक करा व्हॉट इज इनपुट, व्हॉट इज आउटपुट, व्हॉट इज रिक्वायर्ड. सगळ्यात पहिल्यांदा काय करा? चेक करा इनपुट काय आहे, आउटपुट काय आहे, रिक्वायरमेंट काय आहे. त्याच्यानंतर काय करा? पेपरवर घ्या आणि ड्राय रन करा. ओके, शब्द वापरताना ड्राय रन म्हणजे काय करा? पेपरवर लिहून बघा काय व्हायला पाहिजे, काय नाही, काय व्हायला पाहिजे, काय नाही. त्यामुळे इथून पुढच्या सेशनला सगळ्यांनी नोटबुक पेन सोबत घेऊन बसायचं आहे आणि त्याचा वापर पण करायचा. इथं म्हटलंय व्हॉट हॅपन्स, स्टेप बाय स्टेप लिहून काढा. व्हॉट पॅटर्न डू आय सी. आता पॅटर्न्स म्हणजे काय आपण ते पुढच्या सेशन मध्ये बोलणार आहोत. थिंक इन प्लेन इंग्लिश. पहिल्यांदा विचार करा काय करणार आहे. मी लूप वापरणार आहे, मी व्हॅल्यू स्टोअर करणार आहे, म्हणजे व्हेरिएबलची नावं काय असणार आहेत, मी कम्पॅरिझन करणार आहे, मी काही ट्रॅक करणार आहे लूप मधल्या इंडेक्सेस वगैरे अँड सो ऑन. राईट इट डाऊन फर्स्ट ऑन पेपर. राईट. इफ यू कॅन एक्सप्लेन इन वर्ड्स यू कॅन कोड. जर तुम्हाला एखादी गोष्ट सांगता येत असेल तर तुम्हाला कोडिंग करता येतं. कन्सेप्टच माहिती नाही, काय करायचं हे माहिती नाही आहे, कुठं पोचायचं ते माहिती नाही आहे, निघालो आणि काय उपयोग आहे. राईट. तर रिसेंटली मी एक लेक्चर ऐकत होतो. त्या लेक्चरमध्ये असं म्हटलं होतं की समजा तुम्हाला एका जहाजामध्ये बसवलेलं आहे किंवा एक जहाज चालवत आहात तुम्ही आणि तुम्हाला सांगितलेलं आहे काय? निघा. मग तुम्ही निघाला. कुठं निघायचं आहे तेच क्लिअर नाही आहे. तर डेस्टिनेशन माहित पाहिजे. राईट. देन ओनली यू कॅन रीच टू द डेस्टिनेशन. जर डेस्टिनेशन माहित नाही, जहाज निघाला, तर तुम्ही महिनोन त्या समुद्रामध्ये फिरत राहा. राईट. त्यामुळे तुम्हाला सगळं क्लिअर पाहिजे, काय पाहिजे काय नाही आहे. म्हणजे काय? यू मस्ट अंडरस्टँड एव्हरीथिंग फर्स्ट अँड देन यू शुड सॉल्व. स्टेप 4 काय आहे? राईट सिम्पल सोल्युशन फर्स्ट. इव्हन म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? पहिल्यांदा फर्स्ट टाइम सांगितलं राजारामपुरातून महालक्ष्मी मंदिरला पोहोचा. सिम्पल आहे. पहिल्यांदा महालक्ष्मी मंदिर पण पोहोचायला बघा. मग नेक्स्ट टाइम काय करा? फाइंड करा शॉर्टेस्ट पाथ कोणता आहे, कमीत कमी ट्रॅफिक वाला पाथ कोणता आहे, वन वे वाला पाथ कोणता आहे, कुठं कुठं मला कॅन्सल करायचं आहे, कुठं कुठं मी अननेसेसरी एक्स्ट्रा टर्न घेतला, हे आपल्याला फाइंड करायचं. राईट. म्हणजे काय? पहिल्यांदा सिम्पल सोल्युशन फाइंड करा. इव्हन इट इज स्लो दॅट इज ओके. इव्हन इट इज नॉट ऑप्टिमल म्हणजे ऑप्टिमाइज्ड नसेल, वेळ खात असेल, अवघड असेल, दॅट इज ओके. पण सगळ्यात महत्त्वाचं काय? लॉजिक पहिल्यांदा परफेक्ट पाहिजे. त्याच्यापेक्षा फास्ट कोड पेक्षा फास्ट कोड नंतर करायचं. मग काय झालं? वन्स इट इज डन देन गो फॉर इम्प्रोव्हायझेशन, ऑप्टिमायझेशन. आफ्टर बेसिक सोल्युशन वर्क्स, reduce loop, extra data structure, improve time complexity. This is where learning grows. एकच प्रॉब्लेम मल्टिपल टाइम सॉल्व्ह करायचा आणि तिथं तुमचं काय होणार आहे? ग्रोथ होणार आहे. काही स्टुडंट्स कसं वापरतात बघा लीड कोड. रॉंग वे काय आहे? ते डायरेक्टली मिडियम किंवा हार्ड लेवलच्या प्रॉब्लेमला जातात. लीड कोडवर 3 लेवलचे प्रॉब्लेम्स आहेत, इझी, मिडियम आणि हार्ड. मग खूप हुशार लोक असतात, त्यांना दाखवायचं प्रूव्ह करायचं काय? मला हार्ड प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे. मग हार्ड प्रॉब्लेम मध्ये गेला, एका प्रॉब्लेम मध्ये तुमचा कार्यक्रम होणार. यू विल एक्झिट फ्रॉम देअर. राईट. दे गो डायरेक्टली टू चॅट जीपीटी. ते सांगतात की ह्या प्रॉब्लेम मला पायथॉन मध्ये करून दे आणि तो करून देतोय, तो घ्यायचा आणि पेस्ट करायचा. राईट. त्याच्यामध्ये लीड कोड मध्ये स्ट्रिक्स नावाचा एक प्रकार असतो. राईट. म्हणजे काय? जसं आपल्या स्नॅपचॅट मध्ये स्टिक नावाचा प्रकार आहे, तसा काहीतरी स्टिक नावाचा प्रकार असतो. त्याच्यासाठी ट्राय करतात का? इतरांना दाखवायचं आहे. इतरांना दाखवायचं काय? माझे एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. नो. आपल्याला स्वतःहून तयार व्हायचं आहे. आपल्याला कुणाशी कॉम्पिटिशन करायचं नाही. आपलं कॉम्पिटिशन स्वतःशी आहे. व्हॉट इज राईट वे? स्टार्ट विथ इझी प्रॉब्लेम्स. दॅट इज वाय वी हॅव टेकन ओनली इझी प्रॉब्लेम्स. स्लो सॉल्व. गडबड करायची नाही, सॉल्व्ह करायचं स्लोली. अंडरस्टँड एव्हरी लाईन. एक आणि एक लाईन समजली पाहिजे. फोकस ऑन थिंकिंग नॉट काउंट. सर लीड कोड मध्ये आहे की किती वेळात तुम्ही सॉल्व्ह केला हे पण पाहिजे. आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, आपण स्लो जाऊ, स्टेडी जाऊ.
सगळ्यात महत्वाचं काय आहे? क्वालिटी इज इम्पॉर्टंट दॅन क्वांटिटी. हाऊ मेनी प्रॉब्लेम्स आर इनफ? लीड वर एकूण 3600च्या आसपास, 3600 प्रॉब्लेमच्या आसपास प्रॉब्लेम्स आहेत लीड वर. सो त्यातले मी किती सॉल्व्ह करायचे आहेत? जर तुम्ही बिगिनर आहात, सुरुवात कराल तर 50 ते 100 इझी प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. तुमचा बेस स्ट्रॉंग होईल. जर तुम्ही आता इंटर्नशिपसाठी प्रिपेअर करत असाल, इंटर्नशिप क्रॅक करायची आहे एमएनसी कंपनीबद्दल, एमएनसी म्हणजे मांग कंपनीज बद्दल, तर तुम्ही 100 ते 150 प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकताय. त्याच्यामध्ये इझी आणि काही मिडियम लेवलचे असतील. आणि जर तुम्ही आता जॉबसाठी तयारी करताय, देन यू शुड ट्राय टू सॉल्व्ह 200 to 300 प्रॉब्लेम, ज्याच्यामध्ये तुम्ही काय करताय? प्रॉब्लेम मध्ये मास्टर तयार करताय. वी आर स्टार्टिंग विथ 20 इझी प्रॉब्लेम्स. दिस गिव्स टेस्ट, कॉन्फिडन्स अँड डिरेक्शन. राईट, आपण 20 प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. आणि त्याच्यानंतर यू आर गोइंग टू बी फ्री बर्ड्स, तुम्ही स्वतःहून एक्स्ट्रा करू शकताय. किंवा वी आर गोइंग टू लॉन्च अनदर प्रोग्राम, त्याच्याबद्दल आपण पुढे भविष्यात बोलू. हाऊ लिटकोड हेल्प्स इन इंटर्नशिप? मेनी इंटर्नशिप टेस्ट मध्ये ऍरे असतं, स्ट्रिंग असतं, लॉजिक प्रॉब्लेम्स असतात आणि बेसिक डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम असतं. राईट, त्यामुळं लीड मध्ये फोकस करायचं. इफ यू कॅन सॉल्व्ह लीड इझी कॉन्फिडेंटली, ऑनलाईन टेस्ट बिकम्स इझी. टेस्ट असतात कंपनीला, त्यासाठी कोडिंग राऊंड फॅमिलियर वाटतात, इझी वाटतात. यू स्टँड आउट अमंग फ्रेशर्स. तुम्ही फ्रेशर्स मध्ये वेगळंच लागताय. एखादी इंटर्नशिप अनपेड असेल, पेड असेल, काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग महत्वाचं आहे. आणि आज तुम्हाला माहिती आहे की सगळ्या कॉलेजेसमध्ये पुढे जाऊन म्हणजे ह्या 1 ते 2 वर्षामध्ये प्रत्येक कंपनी, जी एमएनसी कंपनी इंटरला येते, ते कदाचित कॅम्पस ड्राईव्ह साठी येणार नाही. दे विल कम फॉर कॅम्पस इंटर्नशिप ड्राईव्ह. इंटर्नशिप साठी येतील. ते तुम्हाला इंटर्न म्हणून घेऊन जातील. त्याच्यानंतर ते ठरवतील 6 महिन्यानंतर, इंटर्नशिप झाल्यानंतर तुम्हाला ठेवायचं का बाहेर काढायचं. राईट, कॅम्पस ड्राईव्ह येणार नाही तिथून पुढं. राईट, आणि इफ यू आर इन डिप्लोमा नाव, इफ यू आर इन फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर ऑफ इंजिनिअरिंग, रिमेंबर दिस, बिकॉज मार्केट इज शिफ्टिंग. मी काय म्हटलं बघा, आता एमएनसी कंपनीज ह्या तुमच्या कॉलेजमध्ये कॅम्पस ड्राईव्ह साठी येणार नाहीये, तर त्या भविष्यात तुमच्याकडे इंटर्नशिप ड्राईव्ह साठी येतील. त्या एमएनसी कंपनी तुम्हाला इंटर्नशिप साठी सिलेक्ट करतील. 6 महिने तुम्हाला चेक करतील, 1 वर्षासाठी ते चेक करतील. इफ यू आर केपेबल, then they will offer you job. Otherwise, they will throw you out. Thanking letter and go. This is going to be the future, not long future, just within 1 or 2 years. So you should prepare yourself for internships now. How LeetCode helps in placement? During interview, they don't expect perfect code. They expect clear thinking. That's all. इंटरव्ह्यू मध्ये काय काय बघितलं, तुम्ही अप्रोच काय आहे तुमचा, तुम्ही कसं एक्सप्लेन करताय, हँडलिंग एज केसेस म्हणजे सिच्युएशन कशा हँडल करताय, विलिंगनेस टू इम्प्रूव्ह युअर सोल्युशन, ते चेक केलं जातं. लीड कोडची प्रॅक्टिस तुम्हाला कॉन्फिडन्स देते बोलण्यासाठी, स्ट्रक्चर्ड आन्सर्स करण्यासाठी, काम माइंडसेट, शांत राहू शकते का, आधी आपण तयारी केली. राईट, मग सर उद्या कॅम्पस ड्राईव्ह आदल्या दिवशी लीड कोड करायला बसू का? सॉरी. एक सेंटेन्स आहे बघा, काय सेंटेन्स आहे? युद्धाच्या आधी जर तुम्ही घाम गाळला, तर युद्धाच्या वेळेला तुम्हाला कमीत कमी रक्त सांडावं लागतं. सिमिलरली, जर तुम्हाला इंटरव्ह्यू साठी तयारी करायची आहे, मग ती प्लेसमेंटची असू दे किंवा कॅम्पसची असू दे, तुम्हाला लीडकोड प्रोग्रामची प्रॅक्टिस केली पाहिजे. ती पण आधीपासून, ऍटलिस्ट 1 year बिफोर, 1 वर्षापासून सुरुवात केली पाहिजे. आणि काही बेनिफिट्स आहेत लीडकोडचे जॉबच्या पलीकडं. थिंक लॉजिकली इन रिअल प्रोजेक्ट. तुम्ही ज्याला प्रोजेक्ट मध्ये काम कराल त्याला तुम्ही विचार करायला लागाल. तुम्ही प्रॉब्लेमला डिबग फास्ट करू शकाल. तुम्ही राईट क्लीन कोड राईट करू शकता. ऑप्टिमायझेशन शिकताय, म्हणजे कमीत कमी कोड मध्ये. बिकम लँग्वेज इंडिपेंडंट, फार महत्वाचं आहे. सर मी जावा शिकलोय, मला पायथॉनच येतंय, मला सीच येतंय, मला C++ येतंय, सर मला .NET फक्त येतंय. नाही, यू बिकम लँग्वेज इंडिपेंडंट. तुम्हाला फरकच पडत नाही की तुम्ही कोणत्या लँग्वेज मध्ये काम करणार. राईट, जर तुम्ही लीडकोडचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केले, तर तुम्ही लँग्वेज इंडिपेंडंट बनताय. तुम्हाला पायथॉन, जावा, C++, .NET या लँग्वेजचा काहीही फरक पडत नाही. तुम्ही एकदा लॉजिक बिल्ड केलं, तर तुम्ही त्या दुसऱ्या लँग्वेजमध्ये कसं करायचं हे बघू शकता आणि त्याच्यामध्ये कोडिंग करू शकता.
And this is benefit of lead code. A good problem solver can switch any language. Okay, switch any language. कंपनीमध्ये तुम्हाला एकाच लँग्वेज मध्ये काम करायला मिळेल असं नाही आहे. रिसेंटली माझा एका मित्राशी कॉल झाला. 14 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर ही वॉज वर्किंग ॲज अ जावा डेव्हलपर. 14 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर माझ्या मित्राला आता डॉटनेटला शिफ्ट केलंय आणि तो हॅपीली शिफ्ट होतोय. का? कारण त्याचं लॉजिकल थिंकिंग स्ट्रॉंग झालंय. तर इम्पॉर्टंट गोष्ट आहे काय? लॉजिकल थिंकिंग डेव्हलप होणं. राईट? यू कॅन लर्न फ्रेमवर्क्स फास्टर. कोणतीही सॉफ्टवेअर कंपनी ही बेसिक कोअर लँग्वेज मध्ये काम करत नाही, तर ती कंपनी फ्रेमवर्क्स मध्ये काम करते. जसं की PHP साठी कोड इग्नायटर लारावेल फ्रेमवर्क आहे. पायथन साठी फास्ट API फ्लास्क जँगो नावाचं फ्रेमवर्क आहे. डॉटनेट साठी MVC नावाचं फ्रेमवर्क आहे. जावासाठी स्प्रिंग बूट फ्रेमवर्क आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी प्रत्येक लँग्वेजमध्ये फ्रेमवर्क्स आहेत जे तुम्हाला शिकावे लागतात आणि ते तुम्ही फास्ट मध्ये जातात. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे? यू ग्रो फास्टर इन युअर करिअर जर तुम्ही लीड कोड प्रॉब्लेम सॉल्व्हर झालात तर. येस. आता आपण लीड कोड कसा वापरला पाहिजे? सॉल्व प्रॉब्लेम विथ गायडन्स. आता ऑब्व्हियसली मी तुमच्यासाठी गाईड आहे. तुम्ही माझा गायडन्स घेऊन माझ्या गायडन्स मध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आपण 20 प्रॉब्लेम ऍटलीस्ट. पुढे जाऊन तुम्ही स्वतःहून ते प्रॉब्लेम्स वाढवू शकताय. यू कॅन फोकस ऑन अंडरस्टँडिंग. आस्क व्हाय नॉट जस्ट हाऊ. ओके, आस्क व्हाय नॉट जस्ट हाऊ. कसं करायचंय ते नाही, सर हे का करायचंय ते करायचंय कसं. ओके, आपला हा कोर्स संपल्यानंतर तुम्ही डेली 1 प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा किंवा ऍटलिस्ट वीकली 5 ते 6 प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे. स्लोली इन्क्रीज डिफिकल्टी लेवल. डोंट स्टॉप कन्सिस्टन्सी. सर एकदा केलं आणि थांबतो, एकदाच बसतो, एका आठवड्यात 100 प्रॉब्लेम संपवतो, नाही. आपल्या स्लोली डेली करत जायचं. सगळ्यात फायनल मेसेज टू स्टुडंट्स काय? लीड कोड इज नॉट अ रेस, इट इज अ जर्नी ऑफ थिंकिंग. आपण ऑलरेडी 80 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत. आता आपण रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये उतरणार आहोत. इफ यू स्टे कन्सिस्टंट, इंटर्नशिप येतील, ऑपॉर्च्युनिटीज येतील, कॉन्फिडन्स ग्रो होईल आणि आणि आपण जॉब मिळवू. राईट? लॉजिक इज युअर रिअल स्किल. लीड कोड इज जस्ट अ मिरर दॅट शोज इट. तुमचं लॉजिक काय झालं आहे, काय लेवलला तयार आहात, हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपण लीड कोड ह्या प्लॅटफॉर्मवर जायचं आहे. लीड कोडवर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. राईट? आणि अशा तऱ्हेने आपण लीड कोड बद्दल बेसिक गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला लीड कोडवर स्वतःचं अकाउंट काढायचं आहे. त्याची मी तुम्हाला स्टेप समजावून सांगेन. त्यासाठी जातोय मी गुगलला. त्यासाठी गुगल क्रोम ओपन करतोय आणि इथं तो मी अभिजित माझ्या दुसऱ्या अकाउंटमध्ये जातोय. माझं एक पर्सनल अकाउंट आहे ज्याच्यामध्ये मी ऑलरेडी लीड कोडचं अकाउंट आहे. इथं जातोय मी लीड कोड सर्च करा. LEET कोड एंटर. तर लीड कोड इज वर्ल्ड्स लीडिंग ऑनलाईन प्रोग्रामिंग प्लॅटफॉर्म. मग लीड कोड एकच आहे का? तर नाही आहे. हॅकर रँक असे बरेच काही प्लॅटफॉर्म्स आहेत. लीड कोड, हॅकर रँक अँड सो ऑन. राईट? इथं स्क्रोल डाऊन केला तर तुम्हाला दिसायला लागेल कदाचित लीड कोड. या पेजवर फक्त लीड कोड आलाय कारण आपण स्पेसिफिक टर्म सर्च केले आहे. येस. लीड कोड इज अ ऑनलाईन प्लॅटफॉर्म फॉर कोडिंग इंटरव्ह्यू प्रिपरेशन. द प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड्स कोडिंग अँड अल्गोरिदमिक प्रॉब्लेम इंटेंडेड फॉर users to practice coding. LeetCode has gained popularity among job seekers in software industry and coding enthusiasts as a resource for technical interview and coding competition. ओके, तर 2015 मध्ये चालू झालेली कंपनी आहे. विन्स्टन टँग नावाच्या व्यक्तीने चालू केलं आहे. ह्या कंपनीवर सध्या 264 एम्प्लॉई काम करतात. पालो आल्टो कॅलिफोर्निया मध्ये US मध्ये यांची कंपनीचं हेडक्वार्टर आहे. ह्याच्यामध्ये हा हेर्सी चँग हा CEO आहे. ओके, अँड सो ऑन. तर आपण जाऊया आणि या वेबसाईटवर क्लिक करू. विचार करा, ह्या कंपनीमध्ये एवढे लोक काम करतात, त्या लोकांचे थिंकिंग पॉवर काय असेल, अँड सो ऑन. राईट? तर लीड कोड हा 2 प्लॅटफॉर्म मध्ये काम करतो. यू कॅन यूज इट फॉर फ्री अँड यू कॅन गो फॉर पेड ऑल्सो. राईट? अ न्यू वे टू लर्न. लीड कोडची एकदम सिंपल वेबसाईट आहे. येस, वाचा, इथं तुम्हाला लक्षात येईल. आता इथं होतोय आणि इथं म्हणूया काय आपण प्रीमियम म्हणजे काय बघा. तर मंथली $40 जवळपास, म्हणजे किती झाले 9 चोक 36, 3,500 $4,500च्या आसपास तुम्हाला इथं मंथली प्राइस पडेल. आणि जर वर्षाला घेतला तर फक्त $15 पडतील, अँड सो ऑन.
ठीक आहे. तर तुम्ही ह्याच्याबद्दल चेक करा, गरज नाही आहे आपल्या पेड मध्ये जायची. इथं मी क्लोज करतोय आणि जायचं इथं म्हणायचं आहे साइन इन. राईट, इथं साइन इन करायचं आहे. येस. त्याच्यानंतर तो विचारतोय की साइन इन कसं करणार आहात, गुगल वापरून करू शकता अँड सो ऑन. तर ऑब्व्हियसली आपण हे करणार आहात साइन इन करताना गुगल, किंवा आपण म्हणूया साइन अप करायचं आहे, पहिल्यांदा अकाउंट काढतोय म्हणून. इथं म्हणतात गुगल वापरून काढूया का. ओके, इथं म्हणायचं आहे गुगलवर क्लिक करायचं आहे, गुगलच्या सिम्बॉलवर, आणि तुमचं जे काय जीमेल अकाउंट आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तो म्हणतोय मी तुमची इन्फॉर्मेशन ऍक्सेस करणार आहे, कंटिन्यू, नो प्रॉब्लेम. राईट. मग तुम्ही आता हा विचारतोय तुम्हाला कशासाठी वापरायचं लीड कोड, लर्न अँड एनहान्स कोडिंग स्किल, का फक्त इंटरव्ह्यू आणि जॉब ऑफर घ्यायच्या आहेत, तर आपण म्हणूया स्किल वाढवायचं आहे म्हणून. ओके. त्याच्यानंतर म्हणतोय नेक्स्ट क्वेश्चन. तो म्हणतो तुम्ही काय आहात, तर मी याला म्हणतो मी बिगिनर आहे बाबा. इथं म्हणायचं नेक्स्ट, बिगिनर, इंटरमिजिएट, ऍडव्हान्स आणि एक्सपर्ट. तो म्हणतो नेक्स्ट, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर म्हणतो तुम्ही कुठल्या याच्यामध्ये इंटरेस्टेड आहात, डायनामिक प्रोग्रामिंग, डेटाबेस, टाइपस्क्रिप्ट, सिस्टम डिझाइन, रिॲक्ट, मशीन लर्निंग, डीएसए अँड सो ऑन. आता इथं आपण म्हणूया डीएसए. ओके. डायनामिक प्रोग्रामिंग इज अ डिफरंट कन्सेप्ट. ओके, नेक्स्ट. त्याच्यानंतर म्हणतो तो काय करा, आता टॉप 150 म्हणून करा, लीड कोड 75 क्वेश्चन्स, प्रोग्रामिंग स्किल अँड सो ऑन. इथं म्हणतो मी स्टार्ट, कुणालाही मी जॉईन करत नाही, आणि अशा तऱ्हेने आपण काय केलं आहोत, स्टार्ट करून आलेलो आहोत. प्रॉब्लेम सेट ऑल, इथं एकही आलेलं नाही म्हणून 404 एरर आलेला आहे. इट्स ओके. इथं आलो, आपण लॉग इन केलं आहे. इथं मी जाऊन चेक करतोय जीमेलला मला काही मेल आलेला आहे का. येस. इथं म्हणतो एक्सप्लोर, आणि परत आपण पुन्हा लीडकोडच्या बेसिक leadcode.com वर जर आलो, leadcode.com वर झालो, तर आपलं ऑलरेडी लॉग इन आहे. मला इथं ईमेल आलेला आहे काय बघा. येस. नाही, लीडकोडचा मेल तरी आलेला नाही अजून, येईल कदाचित. ओके, चेक करा, नो प्रॉब्लेम. इथं बघा आलो आपण, डन. इथे गेलो, आणि इथे आपण जाऊन बघू शकतोय प्रॉब्लेम्स मध्ये. प्रॉब्लेम्स मध्ये गेला तर प्रॉब्लेम सेट, इथे बघा तुम्हाला ढीक प्रॉब्लेम दिसतात. ॲरेवर 2062 प्रॉब्लेम आहेत, स्ट्रिंगवर एवढे आहेत, हॅश टेबलवर एवढे आहेत, मॅथ मध्ये एवढे आहेत, अँड इथे एक्सपांड केला तुम्हाला दिसायला लागतील एवढ्या सगळ्या कन्सेप्टवर प्रॉब्लेम आहेत. बघा ना, ॲरे, स्ट्रिंग, हॅश टेबल, मॅथ, डायनामिक प्रोग्रामिंग, सॉर्टिंग, ग्रिडी अल्गोरिदम्स आहेत, डेप्थ फर्स्ट सर्च, बायनरी सर्च, डेटाबेस, मॅट्रिक्स. अरे बापरे, लिमिटलेस. हे झाले टॉपिक वाईज प्रॉब्लेम. इथं जर एक्सपांड केला तिकडे बघा, कंपनी वाईज प्रॉब्लेम्स आहेत. मेटामध्ये विचारले गेलेले 1352 क्वेश्चन्स आहेत. गुगलमध्ये विचारलेले 2100 क्वेश्चन्स आहेत. अमेझॉन मध्ये. नाव इफ यू टार्गेट गुगल कंपनी, देन क्लिक ऑन गुगल, आणि तुम्ही गुगलचे प्रोग्राम सॉल्व्ह करू शकता. नॉट इमिजिएटली. पहिल्यांदा आपण काय करणार, बेसिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. इथे बघा केवढ्या कंपन्या आहेत. राईट. येस. इथं तुम्हाला ऑल टॉपिक्स म्हणतात. टॉपिक्स कोणते कोणते आहेत बघा. अल्गोरिदम आहे, डेटाबेस आहे, शेल आहे, कन्करन्सी आहे, जावास्क्रिप्ट वाले प्रॉब्लेम्स आहेत, पांडास. पांडास म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये तुम्ही मशीन लर्निंग रिलेटेड गोष्टी आहेत, अँड सो ऑन. राईट. मग आपलं काय करायचं आहे, आपला पहिला प्रॉब्लेम जो आहे तो आहे कोणता, टू समचा प्रॉब्लेम आहे. त्याचा नंबर काय बघा, 1 आहे, 1. राईट. इथं लॉक आहे, इथं आपण याच्यावर क्लिक करूया. तुम्ही याच्यावर क्लिक केला तर तुमच्या एक लिंक येते बघा, leadcode.com/problem/2sums. आणि इथे तुम्हाला क्वेश्चन दिला आहे, गिवन अन ॲरे ऑफ इंटिजर्स, ज्याचं नाव आहे नम्स अँड इंटिजर टार्गेट, इट रिटर्न इंडायसेस ऑफ 2 numbers such that they add up to target. You may assume that each inter. आता हे मेसेज आहे तुम्हाला हे वाचायसाठी. त्यांनी एक्झाम्पल पण दिलंय बघा. पहिलं एक्झाम्पल दिलंय, नंबर्स मध्ये 2, 7, 11, 15 देईल, टार्गेट 9 दिलं. मग आउटपुट काय आलं पाहिजे, 0 आणि 1. 0 आणि 1 म्हणजे काय, इंडेक्स नंबर 0, इंडेक्स नंबर 1. 2 आणि 7 त्या ठिकाणच्या व्हॅल्यूची टोटल काय झाली, 9 झाली. इथं आपला आउटपुट आलं. एक्झाम्पल 2 पण दिलं बघा त्यांनी, 3, 2, 4, टार्गेट काय 6 पाहिजे. मग काय येणार, 2 आणि 4 इंडेक्स ऍड केलं की आपला येईल आउटपुट, अँड सो ऑन. ओके. मग समजा तुम्ही हा इथं सुद्धा सॉल्व्ह करू शकता डायरेक्टली प्रॉब्लेम, किंवा तुम्ही तुमच्या व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये सॉल्व्ह करू शकता, आणि तिथून तुम्ही इथं सबमिट करू शकता. कसा करायचं, आपलं लँग्वेज कोणती आहे, पायथन आहे. इथं क्लिक करा आणि इथं चेक करा पायथन 3. पायथॉन 2 एक वेगळी लँग्वेज आहे. पायथॉन 3 मध्ये खूप चेंजेस आलेले आहेत. त्यामुळे आपण पायथॉन 3 सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यांनी काय केलं बघा, त्यांनी म्हणतात की सर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग वापरा, क्लास सोल्युशन. त्याच्या आतमध्ये एक फंक्शन लिहिलेलं आहे, टू सम, सेल्फ, नम्स, त्याच्यामध्ये लिस्ट पाठवणार, टार्गेट पाठवणार, आणि तो काय करणार, परत लिस्ट पाठवणार आहे. मग याच्या आतमध्ये तुम्ही कोड लिहायचा आणि इथं म्हणायचं आहे सबमिट. सबमिट करण्याच्या आधी तर रन करून बघायचा.
इथं रन केल्यानंतर तो काय करेल, इथं मी एक्झाम्पल दाखवतोय, मी एक्झाम्पल देतोय फक्त. इथं मध्ये मी प्रिंट हेलो, ओके, आणि इथं मध्ये मी सबमिट. सबमिट केल्यानंतर काय झालं बघा, इथं तो सगळ्या केसेस अप्लाय करून बघायला, केस 1, केस 2, केस 3, आणि तो म्हणतो की सर रॉंग आन्सर. त्याचं रिझन सगळं सांगतोय तो. अपेक्षित होतं आउटपुट काहीतरी असं आलेलं आहे काहीतरी हे, आणि स्क्रीनवर तुमच्या हेलो प्रिंट झालाय कारण आपण प्रिंट केलाय म्हणून, अँड सो ऑन. मग हे जेव्हा पण तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तो पण तुम्ही काय करणार आहे, रन 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 करायचा आहे, आणि नंतर मग सबमिट म्हणायचं आहे. सबमिट म्हटल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम तिकडे जाऊन पडतो, आणि तिथं मग तुम्ही काय करताय, सबमिट जाऊन झाल्यानंतर, सबमिट पडल्यानंतर मग तुमचं असं काय होतं, प्रोफाईल बिल्ड होत जातो. मग तुम्ही तुमचा स्वतःचा लीड कोडचा प्रोफाईल लोकांना शेअर करू शकता. तो कसा करायचा आहे, तुमच्या नावावर क्लिक केला की तुम्हाला दिसतंय बघा, लीड कोड डॅश स्लॅश यू स्लॅश एपी कातडे, हा तुमचा लीड कोड आहे. आणि सध्या माझा रँक आहे बघा 50 लाखावा माझा रँक आहे, राईट. इथं मी किती प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत ते दिसतात बघा. एकूण प्रॉब्लेम्स आहेत, इझी वाले 917, मीडियम वाले 1969, हार्ड वाले एवढे प्रॉब्लेम्स आहेत, अँड सो. इथं मी काय काय केलं आहे मला इथं तुमचा हे पण दिसतोय, 1 इयर डाऊन द लाईन काय काय केलंय, राईट, अँड सो. तुमच्याकडे काय काय स्किल डेव्हलप झालं, अँड सो. आणि हा तुमचा बघून तुम्हाला कंपनी अप्रोच करतील. गेटिंग माय पॉइंट. तर आपल्याला काय अचीव्ह करायचं आहे, आपल्याला आयटी मध्ये बेस्ट जॉब अचीव्ह करायचा आहे. आणि मग बेस्ट जॉब अचीव्ह करण्यासाठी बेस्ट एफर्ट नको द्यायला, आणि ते देण्यासाठी कंटिन्युअसली काम केलं पाहिजे, राईट. सो धिस वॉज ऑल अबाउट लीड कोड. तर सर्वांनी लीड कोडवर अकाउंट काढून घ्या, आणि मग आपण लीड कोडची जर्नी सुरू करणार आहोत. तर इथं आपण आज थांबूया. धन्यवाद.